आता या ठिकाणी आपण शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालक, विशेषतः मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडून काय सहकार्य अपेक्षित आहे ते मी मनोगत मांडणार आहे. कुठल्याही शाळेत गेलं की कामाच्या व्यापानं, त्या फोर्सनं, नंतर पदकमेरी भरलेले असल्यामुळे ओव्हरलोडनं त्रस्त असतात आणि ऐकण्याचे सुद्धा विचारत नसतात. त्यामुळे वाईट वाटतं, खूप चिंता वाटतं आणि त्याच्यावर मला असं सांगावं असं वाटतं की किमान आपण एक चांगले सुस्थापित शिक्षक आहात आणि 1972पासून विद्यार्थ्यांमध्ये ध्यान हा प्रमुख विषय जेव्हा मी ठिकठिकाणी तपासला तेव्हा चीड, संताप, वैताग, नाराजी हे मला अनुभव आले आणि मग मी काय केलं, स्वतःच विद्यार्थीच विद्यार्थ्यांना ध्यान शिकवतील हा एक विचार समोर आणला आणि तो आदिवासी विभागात राबवला. त्याची मी लिंक इथे जोडतो. त्यानंतर मला एक महान चमत्कार आढळला की आता तुम्ही शिक्षक लोक आहात, कित्येकांना तर माहीत का, तुम्हाला काय कलेक्टरला सुद्धा माहीत नाही. एक तर कलेक्टर मला बोलले, अरे बापरे, तो 12 साल पहिले का चीफ सेक्रेटरी का लेटर आहे, म्हणजे ते जर काही रद्दी झाला आता हसावं की रडावं असं मला समजेल. तर अशा या वातावरणात मी जेव्हा जळगावला विवरे शाळेमध्ये गेलो आणि 7वी ते 12वीच्या मुलांना खूप मन लावून 2 तास शिकवलं. मात्र त्याच ठिकाणी 1ली ते 3रीचे 4थीचे मुलं होते, त्यांना थातूरमातूर 5च मिनटं शिकवलं हे ध्यान. आणि मग मी त्यांचं रेकॉर्डिंग केलं तर मला आश्चर्याचा धक्का बसला की त्यांना ताणमुक्त वाटतं, त्यांना प्रसन्न वाटतं. म्हणजे आता तुम्हाला मंत्रालयातली एक गोष्ट सांगतो. आमचे वरिष्ठ वगैरे बरेचदा म्हणत, गद्दे हो, नालायक हो, उल्लू के पठ्ठे हो. आता फ्रँकली बोलण्याचं कारण एवढंच की बालवाडीतले ते 4थीचे मुलं आणि त्यांना ते भारताची प्रार्थना आणि काय महाराष्ट्राची प्रार्थना आणि ते संविधानचं हे महाराष्ट्र गीत, म्हणजे अर्धा तास ते रेकॉर्डिंग त्यांच्या डोक्यावर लादून ती मुलं खरोखर तणावग्रस्त होतात हे माझ्या लक्षात आलं. पण कोणाची बोलण्याची हिंमत नाही आणि आम्ही मंत्रालयात बसून तर उंटावरनं शेळ्या हाकतो हे आपण नेहमीच पाहतो. तर मग अशा वातावरणात आज समाजाची जी रचना रसातळाला गेलेली आहे त्याला कुठेतरी आपल्याला जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि मग ती जबाबदारी मी गजानन वाघेंनी देश सुधारण्याची जबाबदारी स्वीकारली. काय होणार आहे, काही बिघडणार नाही. परंतु त्यातनं मला असे चमत्कारिक अनुभव येत आहेत की त्या विवरे गावामध्ये बालवाडीचे मुलांना जेव्हा ध्यान शिकवलं तर त्या गावात मी 3-4 दिवस मुक्कामी होतो. दुसऱ्या दिवशी ते मुख्याध्यापिका म्हणते, बारे, काल मला कित्येक पालकांचे फोन आले की आमच्या बाळानं आम्हाला बसवलं, डोळे बंद करायला लावलं आणि जाणारा येणारा श्वास पाहायला लावला. आणि मग माझ्या लक्षात आलं की पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये दुवा जोडणारा हा जो बालवाडी गट आहे 4थीतला, हा एकदम सुपर आहे. आणि मग पालकांनी ध्यान का करावं, तर ते साताऱ्याचे शिक्षक जे आहेत ज्यांना 7 कोटी बक्षीस मिळालं, त्यांनी पहिल्यांदा हा प्रयोग केला होता. आणि मुख्याध्यापक मंडळी हो, मी ती लिंक जोडतो. कोरोना पिरियडमध्ये विशाल सोळंकींनी जी 2 तासाची लिंक ठेवली होती ध्यानाची, त्यात त्यांनी म्हटलं होतं की कुटुंब आणि विद्यार्थ्यांनी घरी ध्यान केलं तर ताणमुक्त होतील. तर अशा रीतीनं जेव्हा पालक आणि विद्यार्थी एकत्र ध्यान करतील तर मुलांना आत्महत्या करायची वेळ येणार नाही किंवा त्यांचा पाय घसरणार नाही. हे मी म्हणजे स्वअनुभवावरून सांगतो. 10 मिनटाची जी मित्र उपक्रम क्लिप आहे त्यामध्ये शिक्षक म्हणतात की विद्यार्थी अब चोरी भी नहीं करते और ग्राउंड पर पड़ी हुई चीज़ भी दफ्तर में ऑफिस में लाकर देते हैं. म्हणजेच हा विद्यार्थी उद्या सरकारी अधिकारी झाला तरी जनतेचा कर भ्रष्टाचारानं खाणार नाही किंवा उद्योगपती शेतकरी झाला तरी चुकीच्या मार्गानं व्यवसाय करणार नाही. आणि म्हणून
त्याच्यामध्ये ध्यान आणणं आवश्यक आहे. आणि आज जे मुलांचा पाय घसरत आहे किंवा आता तर मर्यादाच गाठली, म्हणजे नागपूर भागात 7वीचा मुलगा 9वी वर्गातल्या मुलीला आई करतो, पुण्याला 9वीतल्या मुलाचं 35 वर्षाच्या शिक्षिकेसोबतच अफेअर, म्हणजे आपल्याला लाज वाटते. किंवा गुजरातला तर 23 वर्षाची शिक्षिका म्हणते की हा 13 वर्षाचा मुलगा हाच माझा नवरा. आणि म्हणून शिक्षक मंडळी हो, मी 2 दिवस या प्रमुख भाषणाच्या वेळेस आपण चर्चा करूया की मी काय केलं, की सकाळचं जे एक 5 मिनिटाचं ध्यान आहे ते तुम्ही सामुदायिक प्रार्थनेसोबत घ्या. सर्व झालं की विद्यार्थ्यांना सगळं डोळे बंद करून बसा. आणि तुम्हाला जाणारा येणारा श्वास जर कुठल्या जाती धर्माचा वाटत असेल तर श्री श्री रविशंकरजी, माउंट आबू, कुठलंही ध्यान असेल ते तुमच्या ट्रस्टींच्या आवडीचं ध्यान लावा, मात्र ध्यान लावा. आणि विद्यार्थ्यांच्या प्रॉस्पेक्टसमध्ये लिहा. तुम्ही नवीन ॲडमिशन घेताना किंवा दरवर्षी तुम्ही पालकाची मीटिंग घेताना अपत्यासोबत ध्यान करा. ध्यान म्हणजे सुसंवाद, गप्पा गोष्टी. तर अशा रीतीनं हे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांचा गट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याच्यामध्ये मी सायकॉलॉजिस्टचा, मानसशास्त्रज्ञाचा उल्लेख केलेला नाही. जेव्हा एका आमच्या सचिवाच्या मुलाने 18 मुळावर उडी मारून आत्महत्या केली तेव्हा ते सुद्धा अयशस्वी पालक आहेत माझ्या लक्षात आलं. आणि मग मी असं सुचवलं होतं की शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि मनोविकार तज्ज्ञ किंवा सायकॉलॉजिस्ट यांचं दर महिन्याला त्या मुलाचं मानसिक स्थिती तपासावी. अशा रीतीनं आता मी जेव्हा 2 दिवस शाळेमध्ये थांबणार तर ते 2 तारखेलाच तुम्हाला गाईडलाईन देईल आणि 3 तारखेला मी 1-1 तास आपल्या शाळेमध्ये येऊन किंबहुना 2 दिवस थांबेल. कारण तुमच्या 7 शाळा आहेत आणि हे तिन्ही प्रोजेक्ट जे आहेत, ध्यान, सुभाष पाळेकर शेती आणि आरोग्य, हे त्या शाळांमध्ये राबविल. तर आता हे धुरकरी काय निर्णय देतात त्यावर अवलंबून आहे. तर अशा रीतीनं माझा 4 ऑक्टोबरपर्यंत थांबण्याचा मानस आहे. एवढे बोलून मी मुख्याध्यापक मंडळींना पुन्हा विनंती करतो की आपण विद्यार्थी व पालकांमध्ये ध्यान आणा. ही महत्त्वाची भूमिका तुमच्यासमोर आहे. दुसरं, आम्ही 7वी ते 9वी आणि 11वी ते वरचे विद्यार्थी 180 विद्यार्थ्यांची निवड करणार आहोत. त्यामध्ये सहकार्य द्या. ते अपडेट कसे राहतील, जनतेची सेवा कशी करतील, ह्या मुद्द्याकडे मी लक्ष वेधत आहोत. एवढं बोलून मी या गटाचं एक जे हे आहे आवश्यकता ते नमूद केलेली आहे.